नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अंकगणित या विषयावर आधारित प्रश्न घेणार आहोत। तर बघा, पोलीस भरतीमध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत ते प्रश्न आपण जसे तसे या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। व्हिडिओमध्ये घेतलेले पूर्ण प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये विचारलेले आहेत। याच प्रकारचे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले असतात। तर अशा प्रकारचे प्रश्न अगदी कमी वेळेमध्ये ट्रिक्स लावून कशा प्रकारे सोडवायचं तर ही पद्धत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी पुढे जाण्याअगोदर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला तुमच्या मित्रांना पण शेअर करा। तर पहिला प्रश्न आपला, ए हा पाईप 4 तासांमध्ये टाकी भरते तर बी हा पाईप तिला 6 तासांमध्ये रिकामी करते। जर दोन्ही पाईप एकत्र उघडे केले तर टाकी भरण्यासाठी कालावधी किती लागेल? पर्याय ए आहे 8 तास, पर्याय बी आहे 12 तास, पर्याय सी आहे 9 तास आणि पर्याय डी आहे 10 तास। तर प्रश्न बघा एकदा, दोन पाईप दिल्यात। ए हा पाईप 4 तासामध्ये टाकी भरत आहे तर बी हा पाईप 30 टाकी 6 तासामध्ये रिकामी करत आहे। तर मग दोन्ही पाईप आपण जर खुले केले तर मग ती टाकी भरण्यासाठी लागणारा कालावधी किती, अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे। प्रश्न बघा, तुम्ही एकदा वाचल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल का नेमकं सोडवायचं कसं। तरी अशा प्रश्न सोडवण्याकरता बघा एक सोपी ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे। बघा, ए पाईपला टाकी भरण्याकरिता लागणारा वेळ आहे 4 तास, तर बी पाईपला टाकी रिकामी करण्याकरिता लागणारा वेळ आहे 6 तास। तर बघा, असे टाकी आणि पाईपवर प्रश्न विचारले असेल तर याकरिता एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे। सूत्र आहे x गुणिला y छेदात y वजा x। लक्षात ठेवा, x गुणिला y छेदात y वजा x। मग इथं आपण x बरोबर घेऊ 4 आणि y बरोबर घेतलं 6। सूत्रामध्ये किमती भरून घ्या। सूत्र आपला x गुणिला y छेदात y वजा x। मग x आपण 4 घेतलं म्हणून 4 गुणिला 6 छेदात 6 वजा 4। मग 4 गुणिला 6 किती होतात? 6 24 आणि 6तून 4 गेले, राहिले किती? 2। मग यांचं कॅल्क्युलेशन केलं तर किती भेटलं आपलं बघा, 12 1 12 आणि 12 2 24, म्हणून उत्तर किती मिळेल आपल्याला? 12। तर टाकी भरण्याकरिता लागणारा कालावधी किती आहे? 12 तास, म्हणजे पर्याय बी हा आपला बरोबर उत्तर आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला पाईप आणि टाकी यावर जर प्रश्न विचारले तर तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे। सूत्रात x गुणिला y छेदात y वजा x हा सूत्र ठेवायचा। या सूत्रामध्ये आपल्याला दिलेल्या किमती भरून टाकायच्या, कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल। अगदी कमी वेळामध्ये, अगदी 30 सेकंदाच्या आत तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकता। नंतरचा प्रश्न हस्तांदोलन। हस्तांदोलन म्हणजे हात मिळवणे। तर यावर आधारित बरेचशा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो। MPSC मध्ये पण विचारला जातो। फॉरेस्ट भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये हस्तांदोलनावर प्रश्न विचारला जातो। तर याकरिता बघा एक सूत्र दिलं आहे। तर सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवले तर अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकता। प्रश्न काय बघा, धावण्याच्या शर्यतीसाठी 9 खेळाडू मैदानात उभे आहेत। खेळाडू किती आहेत? एकूण 9 दिले बघा। प्रत्येक खेळाडूने इतर सर्वांशी एकदा हस्तांदोलन करायचे आहे तर एकूण किती हस्तांदोलने होतील? तर बघा, 9 खेळाडू आहेत, मग प्रत्येक खेळाडूने इतर सर्व खेळाडूंशी एकदा हस्तांदोलन करायचं आहे, तर मग एकूण किती हस्तांदोलन होतील हे आपल्याला सांगायचे आहे। पर्याय ए आहे 81, पर्याय बी आहे 72, पर्याय सी आहे 90 आणि पर्याय डी आहे 36। तर बघा, अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला आहे। तर बरेच जण काय करतात बघा, इथं 9 खेळाडू आहेत, मग 9 खेळाडू आहेत, एकमेकाला हस्तांदोलन केले म्हणजे किती? 9 9 81 पर्याय। परंतु बघा 81 हा उत्तर बरोबर आहे का? तर नाही। तर हस्तांदोलनावर प्रश्न आहे, तर याकरिता एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे। सूत्र आहे n इन ब्रॅकेट n-1 आणि छेदामध्ये 2। ठीक आहे, तर n म्हणजे एकूण खेळाडू। तर एकूण खेळाडू किती आहेत? 9, म्हणून 9 ब्रॅकेटमध्ये 9 वजा 1 म्हणजे इथं येईल 8 आणि छेदामध्ये 2। तर 9 गुणिला 8 छेदात 2, 9 8 72 छेदात 2, तर किती येईल बघा, 42 6 राहिला हातचा 1 आणि 6 दुने 12 म्हणजे 36। तर उत्तर किती आलं आपला? 36, म्हणजे पर्याय क्रमांक डी हा आपला बरोबर उत्तर आहे। बघा, हस्तांदोलनावर प्रश्न आहे, तर आपल्याला या प्रकारे सूत्र लक्षात ठेवायचं आहे। n ब्रॅकेटमध्ये n वजा 1
छेदामध्ये 2 हा सूत्र लक्षात ठेवायचा. म्हणजे एकूण जेवढे खेळाडू दिलेत ते खेळाडू आपण इथं n म्हणून घ्यायचे आणि कॅल्क्युलेशन करायचं, उत्तर आपल्याला मिळून जाईल. तर अगदी कमी वेळेमध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडवू शकतो. तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर बघा, अशा प्रकारचे प्रश्न आल्यास आपल्याला थोडा डोक्याचा वापर करावायचा आहे. प्रश्न काय म्हणतो बघा, एका मोठ्या पेटीत 6 पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी 3 पेट्या आहेत, तर एकूण पेट्या किती? तर बघा इथं आपल्याला एकूण पेट्यांची संख्या विचारली आहे. एक मोठी पेटी आहे, त्यानंतर त्या मोठ्या पेटीत 6 पेट्या आहेत आणि त्या 6 पेट्यामध्ये प्रत्येक पेट्यामध्ये 3 पेट्या आहेत. तर अशा एकूण पेट्या किती हे आपल्याला सांगायचं आहे. पर्याय ए आहे 25, पर्याय बी आहे 40, पर्याय सी आहे 35 आणि पर्याय डी आहे 20. तर अशा प्रश्न सोडवण्याकरता बघा आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता नाही. प्रश्नामध्ये याचं उत्तर मिळून जातो. सर्वप्रथम काय म्हटलं बघा, एक मोठी पेटी आहे. तर आपण एक मोठी पेटी अगोदर काढून घेऊ. मोठ्या पेटी किती आहेत? एक आहे, म्हणून एक मोठी पेटी. त्यानंतर बघा एक मोठ्या पेटीत आणखी किती? 6 पेट्या आहेत. किती पेट्या आहेत? 6 पेट्या आहेत. मग 1 2 3 बघा 1 2 3 4 5 6 हे झाले 6 पेट्या. त्यानंतर प्रत्येक पेटीमध्ये 3 पेट्या आहेत. मग या पहिल्या पेटीमध्ये 3 पेट्या 1 2 3, या दुसऱ्या पेटीमध्ये 3 पेट्या, तिसऱ्या पेटीमध्ये 3 पेट्या, चौथ्या पेटीमध्ये 3 पेट्या, 5व्या पेटीमध्ये 3 पेट्या आणि 6व्या पेटीमध्ये 3 पेट्या. तर मग ह्या अगोदर एकूण किती होते मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 किती पेट्या होतात? 18 पेट्या होतात. मग हे 18 पेट्या प्लस ह्या 6 पेट्या आणि प्लस 1 बघा 18 आणि 6 24 अधिक 1 एकूण पेट्यांची संख्या किती झाली? 25. तर बघा अशा प्रकारचा प्रश्न आले तर आपण जास्त कॅल्क्युलेशन न करत बसण्यापेक्षा जरी आपण हा प्रश्न व्यवस्थित वाचलं तरी आपल्याला प्रश्न आरामात सोडवता येतो. एक मोठ्या पेटी म्हटलं, एक मोठी पेटी घेतलं, त्या मोठ्या पेटीमध्ये 6 पेट्या म्हणून 6 पेट्या अगोदर आपण काढून घेतल्या आणि त्यानंतर मग प्रत्येक पेटीमध्ये 3 पेट्या आहेत. तर त्याचे आपण 3 भाग केले आणि सर्व आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला पेट्यांची संख्या मिळाली आहे. एकूण पेट्या किती आहेत? 25. पर्याय क्रमांक ए हा आपला बरोबर उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे, तर पहिल्या व शेवटच्या संख्यांचा गुणाकार किती? तर बघा सरासरीवर आधारित प्रश्न आहे तरी पण इथं आपल्याला सरासरीचं सूत्र वापरायचं आहे का? नाही. सरासरीचं सूत्र काय? दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज भागिला एकूण संख्या. आपल्याला काय म्हणलं? 5 क्रमवार संख्यांची सरासरी. तर सरासरी म्हणजे काय अगोदर हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. सरासरी म्हणजे काय? तर मध्य. मग एकूण संख्या किती म्हटलं आहे? 5. तर 5 संख्यांची सरासरी किती आहे? 48. म्हणजे 5 संख्यांचा मध्य काय? 48. मग 48च्या पुढच्या 2 संख्या आणि 48च्या मागच्या 2 संख्या म्हणजे ते झाले 5 संख्या. मग ते 5 संख्या मिळाल्यानंतर पहिली संख्या व शेवटची संख्या यांचा गुणाकार किती येतो ते आपल्याला करायचं आहे. तर बघा मध्य सरासरी म्हणजे काय? मध्य. तर मध्य किती येतं? 48. मग याच्या पुढचे 2 संख्या 48 तर 49 आणि 50 आणि मागच्या 2 संख्या 47 आणि 46. तर बघा आपल्याला पहिली संख्या आणि शेवटची संख्या मिळाल्या तर यांचा गुणाकार किती हे आपल्याला काढावायचं आहे. तर पहिली संख्या आपली किती आहे? मग 46 आणि शेवटची संख्या किती आहे? 50. शेवटची संख्या आहे 50. मग यांचं कॅल्क्युलेशन करा. तर बघा उत्तर किती आहे आपला? 2300. 2300 आपल्याला उत्तर मिळालं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हा आपला बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा 5 क्रमवार संख्यांची सरासरी म्हटलं आहे. मग सरासरी म्हणजे काय? तर सरासरी म्हणजे मध्य. मग 5 क्रमवार संख्यांचा मध्य किती आहे? 48 आहे. क्रमवार संख्या म्हटलं आहे 48 आहे. मग 48च्या पुढच्या 2 संख्या आणि 48च्या मागच्या 2 संख्या ह्या जर आपण काढला तर आपल्याला पहिली संख्या आणि शेवटची संख्या मिळून जाईल. पहिली संख्या आणि शेवटच्या संख्येचा इथं का मागितलं? आपल्याला गुणाकार विचारला आहे. मग पहिल्या संख्येचा आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार केला म्हणजे 46 गुणिले 50 केलं तर आपलं उत्तर किती मिळालं? 2300. पर्याय क्रमांक सी हा आपला बरोबर उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे गाय आणि गुराखी किंवा शेळ्या मेंढ्या गुराखी यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये यावर आधारित प्रश्न असतो. शेळ्यांची पायांची संख्या, शेळ्या मेंढ्या गायी गुराखी यांच्या पायांची संख्या, डोक्यांची संख्या अशावर आधारित प्रश्न असतो. तर बघा हे प्रश्न तुम्हाला सोडवण्याकरता
फार वेळ लागते. जर तुम्ही कॅल्क्युलेशन करत गेले तर आपल्याला पुष्कळ वेळ लागते. परंतु याकरिता मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहे. प्रश्न बघा, एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या आहे 98. बघा, पायांची संख्या 98 व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, अगोदर काय विचारलं आहे? अगोदर गायी आणि त्यानंतर गुराखी. म्हणजे इथं जे दिलं बघा, पर्याय ए मध्ये 24 2, पर्याय बी आहे 6 20, पर्याय सी आहे 23 3 आणि पर्याय डी आहे 3 23. तर अगोदर जे दिले आहेत ते काय आहेत? मग गायी आणि त्यानंतर जे दिलेले आहेत ते काय आहेत? गुराखी. तर एकूण गाय आणि गुराखी किती आहेत? 26 आहे. कारण डोक्यांची संख्या दिली आहे 26, म्हणून एकूण गाय आणि गुराखी किती आहेत? 26 आहे. पण त्याच्या पायांची संख्या किती दिली आहे? 98. तर यामध्ये मग गाय किती आणि गुराखी किती हे आपल्याला शोधून काढायचे आहे. तर अशा प्रश्न विचारले बघा, तर जास्त कॅल्क्युलेशन करत बसायचे नाही. याकरिता तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे. सूत्र आहे पायांची संख्या छेदामध्ये 2 वजा डोक्यांची संख्या. आता प्रश्नामध्ये पायांची संख्या किती दिली आहे? पायांची संख्या दिली आहे 98 छेदात 2 आणि डोक्यांची संख्या किती दिली आहे? 26. तर यांचं कॅल्क्युलेशन केलं 98 भागिले 2 बेचो 8 राहिला 1 म्हणजे 18 9 1 9 2 18 म्हणजे किती भाग जात आहे? तर 49. मग 49 वजा 26, 49 वजा 26 केलं तर आपल्याला किती मिळते? 49 मध्ये 26 गेले, राहिले किती? 23. मग 23 हे काय झाले? अगोदर काय विचारलं आपल्याला? गाई, म्हणून 23 झाले गाई. मग एकूण किती आहेत? 26 आहेत. तर एकूण गाई आणि गुराखी किती आहेत? 26. मग गुराखी किती होतील? 3, कारण 23 अधिक 3 किती होतात? 26. 23 आणि 3. तर बघा, पर्याय सी आणि पर्याय डी मध्ये बघा, पर्याय सी आहे आपला 23 3 आणि पर्याय डी आहे 3 23. पण सर्वात अगोदर आपल्याला काय म्हटलं आहे? गाय. मग गाय किती आहेत? 23. तर पर्याय क्रमांक सी 23 3 हा उत्तर बरोबर आहे. लक्षात ठेवायचं आहे. सूत्र लक्षात ठेवा, पायांची संख्या छेदात 2 वजा डोक्यांची संख्या. हा जर सूत्र आपल्याला लक्षात असेल तर अशा प्रकारचे किती प्रश्न तुम्हाला विचारले तरी अगदी 30 सेकंदाच्या आत तुम्ही या प्रकारचा प्रश्न सोडवू शकता. तर हा प्रश्न सोडवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण जो परीक्षा भरतीची तयारी करत आहे त्याकरिता थोडीफार मदत होईल. नंतरचा प्रश्न आहे, 12 डझन आंब्यांची किंमत 288 रुपये आहे, तर 48 आंब्यांची किंमत किती? तर बघा, अगोदर काय म्हटलं आहे? 12 डझन आंबे आहेत. आंबे किती आहेत? 12 डझन आंब्यांची किंमत दिली आहे 288. तर 48 आंबे म्हटलं आहे. इथं बघा, आंबे म्हटलं आहे आणि इथं डझन दिला आहे. तर 48 आंब्याची किंमत काढायची. इथं आंब्याची किंमत काढायची, आपल्याला इथं डझन दिला आहे. तर बघा, हा प्रश्न आपण 2 प्रकारे सोडवू शकतो. पहिला प्रकार बघा, 12 डझन आंब्यांची किंमत किती आहे? 288. मग 288ला तुम्ही 12ने बघा, 1 डझन आंब्याची किंमत मिळेल. त्यानंतर ती 48 आंबे दिले आहेत. आंबे किती दिले आहेत? 48 डझन आहे का? नाही, 48 आंबे आहेत. तर 1 डझन म्हणजे किती आहे? 12. मग 12 48 म्हणजे 4 डझन. 48 आंबे म्हणजे किती होतात? 4 डझन. जर आपल्याला 1 डझन आंब्याची किंमत माहीत आहे तर आपण 4 डझन आंब्याची पण किंमत काढू शकतो. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. किंवा दुसरा पर्याय बघितला तर 12 डझन आंब्याची किंमत किती आहे? 288 आहे. तर 4 डझन आंब्याची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे. 4 डझन आंबे कसे आहेत? तर 48 आंबे आहेत. मग 48 आंबे आहेत तर 1 डझन म्हणजे किती? 12. तर 12 48 म्हणजे 4 डझन आंबे होतील. तर हे आपल्याला काढायचे आहे. तर यांचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला मिळून जाईल. यांचा तिरपा गुणाकार केला तर बघा, x बरोबर 4 गुणिला 288 भागिला 12. तर 4 3 12 राहिले ती 3. मग x बरोबर 288 भागिला 3 यांचं कॅल्क्युलेशन केलं तर 3 9 27 राहिला 1. मग 18 3 9
तर 3 9 27, हात चालला 1, मग 3 3 18 म्हणजे किती, एक्स बरोबर किती आलं 96, एक्स बरोबर आलं 96 म्हणजे 4 डझन, 4 डझन म्हणजे किती 48 आंब्याची किंमत किती होईल 96, म्हणजे पर्याय क्रमांक बी हा आपला बरोबर उत्तर आहे। या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो अगदी कमी वेळेमध्ये। नंतरचा प्रश्न बघा, हा बुद्धिमत्तेवर आधारित आहे। प्रश्न काय आहे, वर्षातील 31 दिवसांच्या महिन्यांची संख्या आणि 30 दिवसांच्या महिन्यांची संख्या यांचे गुणोत्तर काढा। तर पर्याय ए आहे 4 8, पर्याय बी आहे 7 4, पर्याय सी आहे 5 6 आणि पर्याय डी आहे 6 5। तर यापैकी मग बरोबर उत्तर काय असेल, प्रश्न अगदी सोपा आहे बघा अगदी 30 सेकंदाच्यात तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता। प्रश्न समजून घेणे महत्त्वाचे आहे। बघा वर्षातील 31 दिवसांच्या महिन्यांची संख्या, तर बघा 31 दिवसाचे महिने कोणते हे आपल्याला माहीत असायला पाहिजे। त्यानंतर 30 दिवसांच्या महिन्यांची संख्या आणि 30 दिवसांचे महिने कोणते हे आपल्याला माहीत असेल तर झाला, त्यांचे गुणोत्तर मिळालं। बघा फेब्रुवारी हा महिना नाही 31 दिवसांचा नाही 30 दिवसांचा, फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो 28 नाही तर 29 दिवसांचा असतो, म्हणून राहिले किती महिने 11 महिने, 11 महिने राहिले तर पर्याय क्रमांक आहे हा तर आपला अगोदरच कटलेला आहे। त्यानंतर बघा तर अगोदर आपण 31 दिवस आले महिने किती आहेत ते लिहून घेऊ। 31 दिवस आले महिने कोणते आहेत तर जानेवारी, फेब्रुवारी नाही, त्यानंतर मार्च, मे, जुलै, नंतर ऑगस्ट, त्यानंतर ऑक्टोबर आणि नंतर कोणता आहे तर डिसेंबर। हे झाले 31 दिवसांचे महिने, जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर, एकूण किती महिने आहेत 7। आणि 30 दिवसांचे महिने कोणते आहेत तर 30 दिवसांचे महिने आहेत एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर, एकूण किती आहेत 4। तर आपल्याला काय मिळालं मग 7 4। यांचं काही कॅल्क्युलेशन होते का 7 4चा नाही, म्हणजे आपला फायनल आन्सर काय झाला 7 4, पर्याय क्रमांक बी हा आपला बरोबर उत्तर आहे। याकरिता बघा आपल्याला कुठल्या प्रकारचं कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता नाही, फक्त आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की 12 महिन्यापैकी कोणता महिना किती दिवसांचा आहे। नंतरचा प्रश्न बघा 35 गुणिला 32 गुणिला 37 गुणिला 47 गुणिला 56 गुणिला 64 जर वरील गुणाकार केला तर एकक स्थानी कोणता अंक येणार। पर्याय ए आहे 3, पर्याय बी आहे 0, पर्याय सी आहे 1 आणि पर्याय डी आहे 2। तर यापैकी कोणता अंक एकक स्थानी येईल जर या सर्वांचा गुणाकार केला तर, हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर बघा आपण एवढ्या संख्येचा जर गुणाकार केलं तर आपल्याला हा प्रश्न सोडवायला भरपूर वेळ जाईल, तुमचे 10-15 मिनिटे एका प्रश्नामध्ये निघून जातील। प्रश्न आपल्याला काय म्हटला एकक स्थानी कोणता अंक येईल, तर बघा दिलेले हे जे सर्व संख्या आहेत या सर्व संख्येच्या एकक स्थानी जो संख्या त्या संख्या अगोदर आपण लिहून घ्यायचा। तर बघा इथं 35 मध्ये 5 गुणिला 32ची 2 आहेत, 37 म्हणजे 7 गुणिला 47 पुन्हा 7 येईल, 56 6 64 4। आता यांचा आपल्याला काय करायचा गुणाकार करायचा आहे। गुणाकार केला तर बघा इथं 5 1 5 आणि 5 दुने 10, इथं होतात 10, मग इथं पण एकक स्थानचा अंक कितीला आहे 0। मग आता आपल्याला 10 ले गुणाकार न करता या 0चा गुणाकार या 7शी करायचा आहे। मग 7 गुणिला 0 किती येईल तर 0च येईल, यांचा गुणाकार केला तर 0, कारण 0ला तुम्ही कोणत्याही संख्येने गुणा उत्तर किती राहील 0। मग इकडे तुम्ही कोणत्याही संख्येला किती गुणित दिलं तरी आपल्याला फायनल आन्सर किती मिळेल 0। मग एकक स्थानचा अंक काय येईल तर एकक स्थानचा अंक येईल 0, पर्याय क्रमांक बी। बघा या सर्व संख्येचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, या सर्व संख्यांचं जो आपण जर कॅल्क्युलेशन केलं तरी आपल्याला एकच स्थानी कोणता अंक मिळणार आहे 0। समजा इथे 0 जर आलं नसतं तर काय सोडवलं असतं, तर दुसरा प्रश्न बघा आता आपण दुसरा प्रश्न घेतला आहे 15 गुणिला 13 गुणिला 71 गुणिला 43।
मी इथं एकक स्थानचा अंक जर सांगा म्हटलं तर आपण काय करणार मग? इथं एकक स्थानाची संख्या किती आहेत? 5, त्यानंतर 3, नंतर 1, नंतर 3. आता आपण अगोदर या 5 गुणिला 3 करू. तर 3 5 15, 15 5. मग या 5 गुणिला 1, 5 1 5 आणि 5 गुणिला 3, 3 5 15. म्हणजे एकक स्थानची संख्या किती मिळेल आपल्याला? 5. तर अशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेशन करून आपण एकक स्थानची संख्या काढू शकतो. फक्त आपल्याला ही ट्रिक्स माहीत असायला पाहिजे. तर इथं मी तुम्हाला एक प्रश्न दिला आहे, 14 गुणिला 23 गुणिला 17 गुणिला 32 गुणिला 17. तर ह्या संख्या दिल्या आहेत. तर या संख्यांचा गुणाकार केल्यास एकक स्थानी कोणती संख्या आहे हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगायचं आहे. तर ह्याचं उत्तर काय ते कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या संबंधीची माहिती मिळेल. आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशी नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.